तर चला मंडळी, चटणी ही तुम्ही अनेक प्रकारची खाल्ली असेल, पण ही कारल्याची चटणी तुम्ही खाल्ली का? खाल्ली नसेल तर चला मस्त अशी रेसिपी बघूया, किती सुंदर अशी लागते. तर चला, आपण कारले घेतलेले आहेत. आता याला आपण कट करून घेऊया. दोन्ही साईडनं. यातलं बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बिया अजिबात ठेवायच्या नाहीत, नाही तर कडूसरपणा लागेल त्याचा. तर चला, आपण सर्व कारले असेच काढून घेतलेले आहेत. आता कट करून घेऊया आपण. तर चला, सर्व कारले आपण कट करून घेतलेले आहेत कारले. तर चला, एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यात घालूया थोडंसं मीठ वरनं आणि त्याला 5 ते 10 मिनटं साईडला ठेवून घेतलेलं आहे बघा. तर आता आपण याचं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे. बघा किती पाणी निघलेलं आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल जरा जास्त टाकायचं आणि तेल चांगलं तापलं की त्यात लगेच कारले सोडून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, आता याला चांगलं असं मंद आचेवर मस्त खरपूस भाजायचं आहे. त्यामुळे अजिबात कडू ते लागत नाही. याला चांगलं आपण तळलेलं आहे बघा, अशा प्रकारे. हे बघा. आणि आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर चला, मी काढून घेते एका प्लेटमध्ये. हीच कढईमध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहेत थोडेसे. त्याला चांगलं भाजून घेऊया शेंगदाण्याला. कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी, कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे. याला चांगलं असं भाजू देऊया आपण. आता हे भाजलेलं आहे बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण फ्राय केलेलं कारलं घालायचं आहे आणि हे सर्व शेंगदाणे हे घालून घ्यायचं आहे. त्यात घालून घेऊया हळद थोडीशी आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. जिरे घातलेले आहेत थोडेसे आणि मीठ घातलेलं आहे थोडंसं. तर चला, आता आपण याला वाटून घेऊया मस्त बारीक असं. हे बघा, असं झालेलं आहे. वाटल्याच्या नंतर बघा किती सुंदर अशी झालेली आहे कारल्याची चटणी. अजिबात कडू लागत नाही ही चटणी. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी. तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.